नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज एड लागलं प्रेमाचं या मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण आता इथे रायाचा शपथविधी पूर्णच झालेलं असतं. तर आता राया पोलीस ऑफिसर होताच मंजिरी आणि राया कसे एकत्र येणार हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीला आता रायाचा शपथविधी असल्यामुळे राया आता तयार होऊन आता बाहेर चाळीत जे गणपती बाप्पा असतात ना, त्या बाप्पांच्या मूर्तीसमोर येतो आणि म्हणू लागतो, बाप्पा मला आशीर्वाद द्या, आज माझं स्वप्न पूर्ण होतंय. पण बाप्पा माझं आयुष्य बदलतंय या, आजपासून माझं आयुष्य वर्दीचं झालं. त्यामुळे ना मला ते काम अगदी चोख पद्धतीने पार पाडण्याची बुद्धी दे रे बाबा. माझ्यावरती लक्ष ठेव. म्हणजे कसं आहे, मला माझ्या कामाची जबाबदारी असली पाहिजे आणि माझं काम अगदी प्रामाणिकपणे चोख पद्धतीने मी पार पाडलं पाहिजे. त्यासाठी मला बुद्धी हवी रे. देशील ना रे बाप्पा? सांग ना, माझ्या पाठीशी उभी राहशील ना? कसं आहे ना, मला लवकरात लवकर निघावं लागणार आहे. आता आज माझं शपथविधी आहे आणि मी माझं हे पोलिसांचं कर्तव्य अगदी छान पद्धतीने पार पाडणार आहे. कारण आजवर असे खूप नागरिक आहे जे पोलीस स्टेशनमध्ये येण्यापासून घाबरतात. पण माझं तसं नसणार आहे बाप्पा. माझ्या पोलीस स्टेशनमध्ये लोक येण्यास घाबरणार नाही, भीती त्यांना अजिबात वाटणार नाही. कारण माझं पोलीस स्टेशन फक्त नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असेल. असे म्हणताच आता लगेच बाप्पाची प्रार्थना करताच आता राया तिकडनं निघालेला असतो. त्याच वेळेस रायाच्या पाठीमागे आता एक बाई खूपच भडकलेली रागाने लाल होऊन उभी असते. रायाचं लक्ष त्या काकूंकडे जातं. तेव्हा राया म्हणू लागतो, काकू अहो काय झालंय? काही झालंय का? काही प्रॉब्लेम झालाय का? तेव्हा लगेच आता त्या काकू ओरडतच म्हणू लागतात, जा जा घे वर्दी, आज शपथविधी आहे ना, पोलीस व्हायचंय ना तुला. अरे पण तू जेवढ्या उड्या मारतोय ना, त्या कुणाच्या जीवावरती मारतोय सांग ना. आता लगेच शशिकला, मंजिरी सगळेजण धावतच बाहेर येतात. तेव्हा राया म्हणू लागतो, काकू काय झालंय तुम्हाला? तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. त्यावर लगेच त्या काकू म्हणू लागतात, मला शेंड्या लावू नको. माझा कुठलाही गैरसमज झालेला नाहीये. आज तू पोलीस ऑफिसर झालाय, एवढ्या उड्या मारतोय कुणाच्या जीवावर? माझ्या पोरीच्या जीवावर. कारण तू परी म्हणून जिला आतमध्ये टाकलंय ना, त्या 5 पोरींपैकी एक मुलगी माझी आहे. अरे माझी आहे ती. तू तिला गुन्हेगार म्हणून जेलमध्ये टाकलं आणि स्वतः इकडे पोलीस ऑफिसर होण्याचं स्वप्न बघतोय. हे बघ, कितीही पोलीस येऊ दे, पण तुम्ही माझ्या मुलींना अशी शिक्षा करू शकत नाही या. कारण त्यांच्यावरती अन्याय झाला होता. कोणी मदत केली त्यांची? कोणीच केली नाही ना. अरे मग त्या त्यांच्या गुन्हेगारांना शिक्षा देत होत्या ना, मग तू का मध्ये आला? का थांबवलं त्यांना? खरं तर तू त्याच समाजाचा. अरे ते नराधम, त्यांना ना माझ्या मुलीने बरोबर शिक्षा दिली. त्यांना ना असं मारून टाकलं, हीच त्यांची शिक्षा होती. बरं झालं, पण तू मध्ये आला आणि हे बाकीचे गुन्हेगार वाचलेत केवळ तुझ्यामुळे. आणि आता तू वर्दीचं हे सोंग घेऊन आता उड्या मारतोय. तेव्हा रायम लागतो, काकू हे बघा, तुमच्या मुलीने कायदा हातात घेतला होता. प्रशासनाच्या विरुद्ध जाऊन आपल्याला काहीही करायचं नाहीये. गुन्हेगाराला कायदा शिक्षा करणार म्हणजे करणार. त्यावर लगेच त्या काकू म्हणू लागतात, कुठला कायदा? अरे बोल ना, कुठला कायदा? जो विकला जातो फक्त श्रीमंतांचा असतो तो? अरे त्या कायद्याला गरिबांची किंमत नाहीये. बिकाऊ आहे तुझा तो कायदा. आणि आता तूही वर्दी घालून त्या टोळीत सामील होतंय. आता मात्र मंजिरी सगळ्यांना धक्का बसतो. तेव्हा लगेच जय मनाशीच म्हणू लागतो, राया या काकू अगदी बरोबर बोलतायत. त्यांचं काय बी चुकीचं नाही. राया, त्यांचं म्हणणं तू नीट ऐकून घे. कारण त्या जे बोलतायत ना, तेच खरं वास्तव आहे. वर्दी एकदा का अंगावरती चढली की नंतर माणसं बदलतातच. त्यामुळे बघूया राया, आता तुला यातनं काय समजतंय ते, असे घोरपडे मनाशीच म्हणत असतो. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, काकू हे बघा, तुम्ही वर्दीला नावं ठेवू नका. प्रत्येक पोलीस ऑफिसर तसे असतात असं नाही. त्यावर काकू म्हणू लागतात, गप्पाबाईस, तुम्हाला शिकू नको रे. अरे सगळेच तसे नसतात ना, काही चांगले पण असतात ना. अरे मग माझ्या मुली त्या 5 जणी सगळ्या कायद्याचे दरवाजे ठोठायला गेल्या होत्या की. मग त्यांना असा एखादा चांगला पोलीसवाला कसा भेटला नाही, जो त्यांची मदत करू शकला नाही? सांग ना. अरे सगळ्यांच्या टेबलवरती पैशांचे ढिगारे पडलेले होते,
कोण बी कुणाला मदत करायला तयार होत नाही. फक्त श्रीमंतांचेच असतात हे वर्दीवाले बिकाऊ. आता मात्र रायाला खूपच राग येतो. बास काकू, हे बघा, मागे तुमच्या मुलींबरोबर काय झालं हे मला माहिती नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, वर्दीला नावं ठेवून चालणार नाही. वर्दी ही लोकांच्या सुरक्षिततेसाठी असते आणि मी तुम्हाला शब्द देतो, मी तुमच्या मुलीची केस घेणार, त्यांना न्याय मिळवून देणार, त्यांच्यावरचा गुन्हा नक्कीच पुसला जाणार, हा या रायाचा शब्द आहे. तेव्हा लगेच त्या काकू म्हणू लागतात, शब्द देतोय मला, आत्ता देतोय शब्द, कारण आत्ता तुझ्या अंगावरती खाकी नाही आहे ना, पण जेव्हा खाकी चढून त्या टेबल खुर्चीवरती बसशील ना, तेव्हा तुझ्यासमोर हे पैशांचा ढिगारा पडलेला असेल आणि मगही तू त्या मोठ्या लोकांच्या गप्पा ऐकशील. आमच्या गरिबांचं तुला काही घेणं देणं उरणार नाही आहे. मला माहिती आहे ना, सगळे वर्दीवाले असेच असतात. त्यावर राया म्हणू लागतो, नाही काकू, रायाचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेघ असते. मी तुम्हाला शब्द देतो, मी तुमच्या मुलीला न्याय मिळवून देणार. बघा, माझ्यावरती विश्वास ठेवा. त्यावर त्या काकू म्हणू लागतो, चल हट, बोलण्यात आणि करण्यात खूप फरक असतो. नुसता बोलून दाखवू नको, करून दाखव, मग बघूया कसा पोलीसवाला आहे तू, असे म्हणत त्या काकू तिकडनं निघून जातात. त्याच वेळेस आता रायाला मात्र खूपच वाईट वाटतं. तेव्हा लगेच आता जय मनाशीच म्हणू लागतो, राया, काकू अगदी बरोबर बोललाय, आता बघूया सिस्टीम तुला बदलते का तू सिस्टीमला बदलतोय. त्याच वेळेस राया मनाशीच म्हणू लागतो, नाही नाही, किती बी काय बी झालं तरी हा राया गुन्हेगारांना शिक्षा करणारच. हा राया कधीही बिकाऊ वर्दीवाला होणार नाही. बघाच काकू, तुमच्या मुलींना मी न्याय मिळवून देणार, त्या गुन्हेगारांना हा राया शिक्षा करणार म्हणजे करणार. असे म्हणताच आता घाईघाईतच आवरण्याची तयारी चालू असते. त्याच वेळेस शशिकला आता रायाला म्हणू लागते, राया, अरे काय चालू आहे, आवर की पटकन, अरे निघायचंय ना आपल्याला. रायाची आता तयारी चालू असते. त्याच वेळेस आता इकडे गार्गी मात्र आरशासमोर येऊन उभी असते. आता मस्त तयार होऊन आरशात बघतच गार्गी म्हणू लागते, वा, मस्त दिसते ना मी, माझ्या विशूला मी शोभले पाहिजे. म्हणजे कसं आहे ना, आज त्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे, आज त्याला वर्दी भेटणार आहे, त्याचा शपथविधी आहे, मग तिकडे त्याला शोभलं पाहिजे ना, कारण मी त्याची खास मैत्रीण आहे आणि विशू फक्त माझाच आहे. म्हणजे मी छान दिसते ना, शोभेल ना मी त्याला. मला पावडर लावावी लागेल. आता लगेच गार्गी पावडरचा डब्बा घेते, पण त्यातनं काही पावडर खाली पडत नाही. आता ती जोराचा असा झटका मारते. आता त्या डब्याचं झाकण उघडतं आणि त्यातली पावडर खूप सारी खाली सांडलेली असते. आता मात्र लगेच गार्गी तो डब्बा बाजूला ठेवते. अरे देवा, हे सगळं काय झालं? जाऊ दे, मी अशीच छान दिसते, मला ना पावडरची गरजच नाही आहे. तेवढ्यात गार्गी आता पुढे जाणार. तेच आता गार्गीचा पाय त्या पावडरवरनं सटकतो. आता ती खाली पडणार, तेच पटकन पाठीमागनं जय येतो आणि अगदी असं आपल्या मिठीत गार्गीला पकडतो. आता मात्र गार्गी म्हणू लागते, विशू, असं म्हणताच तिचं लक्ष जयकडे जातं. जयने तिला पकडलेलं असतं. जय एकटक तिच्या चेहऱ्याकडे बघत असतो. थोडक्यात जय तिच्या प्रेमात तर पडणार नाही ना, असंच वाटू लागतं. आता लगेच गार्गी म्हणू लागते, तू. त्याच वेळी जय आता तिला उठवतो. सॉरी या, नाही म्हणजे तू पडायला लागली होती ना, तू ठीक आहेस ना, तुला काही झालं नाही ना. तेव्हा गार्गी म्हणू लागते, नाही, मी ओके, मी तयार झाले, चला निघूया. आता गार्गी तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस आता इकडे राया तर मस्त तयार होऊन बाहेर आली असतो. तेव्हा शशिकला म्हणू लागते, राया, अरे तू वर्दी नाही घातली, तुझा शपथविधी आहे ना, हे कुठले कपडे घातले तू? तेव्हा राया म्हणू लागतो, काकू, अगं तिकडे गेल्यानंतर ते देतात आपल्याला वर्दी, मग घालावी लागते, इथनं कसं वर्दी घालून जाणार? तेव्हा शशिकला म्हणू लागते, हो का, मला काही ठाऊक नाही ना, मला कधी एकदा तुला वर्दीत बघते ना, असं झालंय, म्हणून आपलं मी सहजच म्हटले. बरं मंजिरी, लवकर ये मंजिरी, चल ना गं. आता मंजिरी औक्षणाचं ताट घेऊन येते. त्याच वेळेस जय आणि गार्गी येतात. तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते, राया, बैस पटकन, आज तुझं स्वप्न पूर्ण झालंय ना, मग आज तुझं औक्षण होणार, बैस बैस. आता मंजिरी रायाचं औक्षण करायला जाणार. तेच गार्गी म्हणू लागते, मंजिरी, मी आधी विशूचं औक्षण केलं तर चालेल? नाही म्हणजे माझी खूप इच्छा होती की विशूचं जेव्हा स्वप्न पूर्ण होईल ना, तेव्हा मी त्याचं औक्षण करावं, चालेल? त्यावर लगेच आता शशिकला म्हणू लागते, चालेल ना, औक्षण करायला काहीही हरकत नाही आहे, पण कसं आहे ना, तू त्याची मैत्रीण आहे,
पण सगळ्यात आधी मान बायकोचा असतो ना. मंजिरी रायाची बायको आहे, मग पहिला मान मंजिरीचाच असायला पाहिजे. तेव्हा लगेच आता गार्गी म्हणू लागते, हो विशू, आता मैत्रीचं नातं नंतर, आधी बायकोचं नातं ना. मग आता मला कसलं आधी ओवाळता येणार? तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, बरोबर, कारण मी त्याची बायको आहे आणि हा मान माझाच आहे, त्यामुळे रायाला सगळ्यात आधी मीच ओवाळणार. आता लगेच मंजिरी पटकन रायाचं औक्षण करू लागते. राया खूपच आनंदात आपल्या मिसफायरकडे बघू लागतो. आता मंजिरीचं औक्षण करून झालेलं असतं. गार्गी पटकन ताट घ्यायला येणार, तेच शशिकला म्हणू लागते, थांब थांब. नाही म्हणजे कसं आहे ना, जिजीच्या पाठीमागे रायाची आई मी झाले ना, आणि आईचा अधिकार म्हणून मला ओवाळण्याची संधी भेटली पाहिजे. मी आधी ओवाळते आहे ना मी राया तुझी आई, मग मी ओवाळते आता लगेच मंजिरीच्या हातनं ताट शशिकला घेते. आता शशिकला रायाचं औक्षण करते. त्याच वेळेस गार्गी समोर येते. झालं, आता मी ओवाळतं चालेल? आता लगेच नाक मुरडतच शशिकला ते ताट गार्गीच्या हातात देते. आता गार्गी लगेच रायाचं औक्षण करते. विशू, ऑल द बेस्ट तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, थँक्यू. त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते, चला चला, झालं आता निघायचं ना. तेव्हा जय म्हणू लागतो, अरे वा, हे भारी आहे की. नाही म्हणजे बायकोचा मान झाला, आईचा झाला, मैत्रिणीचा झाला, आणि भावाला काहीच मान नाही का? अरे मला बी ओवाळायचंय ना. आता लगेच शशिकला म्हणते, ये 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 ओवाळ. तेव्हा लगेच आता जय औक्षणाचं ताट हातात घेतो आणि रायाला ओवाळू लागतो. आता मात्र राया खूपच आनंदात असतो. तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो, चला झालं, आता निघायचं ना. त्याच वेळेस जय म्हणू लागतो, राया हे बघ, मी एक गोष्ट तुला सांगतो, नीट कान उघडे ठेवून ऐक. आधी मीही पोलीसवाला होतो, त्यामुळे एकदा का वर्दी अंगावरती चढली की माणसासमोर असे डिसिजन येतात ना, ज्यामुळे माणूस बदलतं रे. म्हणून तुला कसा पोलीसवाला बनायचंय हे तुला तुझं ठरवावं लागेल तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो, जय एक बोलू का? नाही म्हणजे मी तुझ्यासारखा पोलीसवाला कधीच नाही होणार आता सगळे हसू लागतात. तेव्हा जय म्हणू लागतो, राया अरे सगळे जन्मताच बेईमान नसतात रे, पण काही डिसिजन असे घ्यावे लागतात ना, त्यामुळे माणसाचं हे असं बेईमानपणा वाढतो रे. पण जाऊ दे, तू तुझी सिस्टीम बदलणार नाही ना, मग ठरलं तर चला आता निघूया. आता सगळेजण इकडे ज्या ठिकाणी शपथविधी असतो ना, त्या ठिकाणी पोहोचलेले असतात. तर आता इथे स्टेजवरती सगळे पोलीस ऑफिसर बसलेले असतात. तेव्हा आता एक ऑफिसर आता स्टेजवरती माईकवरती सांगू लागतात, हे बघा, आज इथे एका नामवंत ऑफिसरचा शपथविधी होणार आहे. त्यासाठी आपण सगळे जमलेलो आहोत. पण हा ऑफिसर नेमकं कोण, तो कसा आम्हाला भेटला आणि त्याचं काम कसं, हे सगळं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. हे बघा, आमचे सिनियर सर इंद्रायणीला मॅडमला भेटण्यासाठी नाशिकमध्ये आले होते. तेव्हा त्यांच्यावरती मोठं संकट आलं होतं. काही गुंडांनी त्यांच्यावरती हल्ला केला होता. त्याच वेळेस आता इंद्रायणी मॅडमच्या चाळीतच त्यांना एक असा हिरो भेटला, ज्या हिरोने आमच्या सिनियर सरांचा त्या गुंडांपासून जीव वाचवला. त्या गुंडांना चांगला चोप दिला आणि त्यानंतर काय, नाशिकमध्ये तर मोठ्या पर्यांनी धुमाकूळ घातला होता. मृतदेह असे इकडे तिकडे सापडत होते. त्यांचा शोध कसा घ्यायचा, कसा हे सगळं थांबवायचं हे आम्हाला कळत नव्हतं. खूप ऑफिसर आले, या केसचा शोध घेतला, पण परीचा काही शोध लागत नव्हता. मग आम्ही त्या अशा हिरोचा शोध घेतला, ज्यावरती आम्ही विश्वास टाकला, त्याला या मिशनची जबाबदारी दिली आणि त्याने बरोबर दिलेल्या वेळेत हे मिशन पार पाडलं. आणि म्हणूनच त्याने आमचा शब्द पाळला आणि म्हणूनच आम्हाला आता त्याला दिलेला शब्द पाळायचा आहे. म्हणूनच अशा हिरोला आज आम्ही इथे वर्दी देणार आहोत. चला, तर तुम्हाला या हिरोचं नाव ऐकायचं असेल ना, तर तो हिरो आहे विशाल भोसले उर्फ राया. आता त्याच वेळेस रायाची एंट्री झालेली असते. राया आता लगेच वर्दी परिधान करून स्टेजवरती आलेलो असतो. आता रायाला वर्दीत बघून मंजिरीला खूप आनंद होतो. त्याच वेळेस आता राया स्टेजवरती येताच सर म्हणू लागतात, विशाल भोसले उर्फ राया, बघ, तुला दिलेल्या वेळेत मिशन पार पाडले, तू आमचा विश्वास जिंकलाय आणि म्हणूनच आज आम्ही तुला दिलेला शब्द पाळणार आहोत. आज तुला आम्ही पोलीस ऑफिसर बनवणार आहोत आणि तुला तुझी वर्दी, तुझी जागा, सगळं काही देणार आहोत. तेव्हा राया म्हणू लागतो, सर तुमचा विश्वास मी कधीही डगमगू देणार नाही. मी असंच मन लावून माझं काम पार पाडण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. त्यावर लगेच आता रायाला शपथविधीसाठी समोर उभी केलं.
आता लगेच राया हात पुढे करतो आणि म्हणू लागतो, मी ईश्वरास स्मरण करून शपथ घेतो, मी माझ्या पोलीस खात्यात कायम प्रामाणिकपणेच काम करेल. सगळ्या गुन्हेगारांना त्यांच्या चुकीची शिक्षा नक्कीच करेल. कितीही काही झालं न डगमगता न चुकता मी प्रामाणिकपणे माझी पोलीस ड्युटी पूर्ण करेल. आता रायाचा शपथविधी झालेला असतो. मंजिरी सगळेजण टाळ्या वाजवत असतात. डिफिकल्ट डंकी सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो, कारण खूप काही संकटानंतर आता रायाचं अखेर स्वप्न पूर्ण झालेलं असतं. त्याच वेळेस ते सर म्हणू लागतात, वा विशाल भोसले, खरंच तुझं स्वप्न आज तू पूर्ण केलं. आधी खरं तर तू लवकरात लवकर पोलीस झाला असता, पण अशी काही संकट आली ज्यामुळे तुला त्या संकटांना सामोरं जावं लागलं. पण शेवटी आज तुझ्या प्रयत्नांना यश भेटलंय. त्यामुळे विशाल भोसले, आज तू खाकीत समोर आलाय, पोलीस ऑफिसर झालाय. खरंच खूप खूप अभिनंदन. त्याच वेळेस आता सगळे टाळ्या वाजवत असतात. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, काकू अगं राया किती भारी दिसतो ना वर्दीत. तेव्हा शशिकला म्हणू लागते, भारी? अगं तो पोलीस ऑफिसर झालाय. आजवर मी त्याला गुंड, गावगुंड, इकडे तिकडे खूप काय काय हिणवलं ना, खूप बोलले ग, पण बघ आज तोच गावगुंड पोलीस ऑफिसर झालाय. खरंच या डोळ्यांनी बघवत नाहीये ग, हे सगळं खरं आहे मंजिरी. आज ना हे सगळं बघण्यासाठी ना जिजी हवी होती ग. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, खरंच जिजी जर आज असती ना आणि रायाला असा शपथविधी घेताना बघून जिजीला खूप आनंद झालेला असतो. तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते, हो जिथे कुठे असतील ना जाऊबाई, तिथे त्यांना खूप आनंद झाला असेल. आज जर त्या असत्या ना मंजिरी, त्यांनी अशा उड्या मारल्या असत्या ग आनंदाने. अशा दोघींच्या गप्पा चालू असतात. तेवढ्यात राया आता लगेच माईकवरती बोलू लागतो, आज मी पोलीस ऑफिसर झालो, माझं स्वप्न पूर्ण झालं. खरं तर हे स्वप्न माझं नाही, माझे आई बाबा आणि माझी लाडकी बहीण या तिघांचं होतं. त्यांना तिघांनाही मला वर्दीत असं पोलीस ऑफिसर झालेलं बघायचं होतं, पण काही कारणामुळे मी त्यांना माझ्यापासनं गमावलं. त्यांचं हे स्वप्न मी नाही पूर्ण करू शकलो, पण आज फायनली ते स्वप्न पूर्ण झाले. माझे आई बाबा, माझी बहीण ज्या ठिकाणी कुठे असतील ना, त्या ठिकाणं ते मला बघत असतील आणि त्यांना माझा अभिमान वाटला असेल. नक्कीच त्यांचं समाधान झालं असेल आणि मी त्यांना शब्द देतो, मी त्यांचं हे समाधान कधीही खाली पडू देणार नाही. त्यांचा अभिमान असाच मी झळकत ठेवेल. माझी पोलिसाची जबाबदारी मी अगदी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडेल. आता मात्र लगेच जय म्हणू लागतो, वाह राया, बघूया आता तू कसा पोलीस ऑफिसर होतो ते. तर आता त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आता शपथविधी पार पडलेला असतो. तेव्हा राया लगेच स्टेजवरनं खाली येतो. त्याच वेळेस जय घोरपडे म्हणू लागतो, विशाल भोसले उर्फ राया पोलीस ऑफिसर झाला. बघूया आता सिस्टीम तुला बदलते का तू सिस्टीमला बदलतो. तेव्हा राया म्हणू लागतो, जमणार नाही, पंढरपुराचा राया आहे मी, किती बी गुन्हेगार येऊ दे, पण या रायातला पांडुरंगाचा आशीर्वाद आहे आणि या रायासमोर एक बी गुन्हेगार असा पुढे उभे राहू शकत नाही. प्रत्येकाला हा राया शिक्षा करणार म्हणजे करणार. तेव्हा जय म्हणू लागतो, ठीक आहे, बघूया आता जुना राया कसा पोलीस ऑफिसर बनून आमच्या समोर येतोय. तर आता इकडे संध्याकाळची वेळ झालेली असते. मंजिरी राया आता घरी आलेले असतात. आता राया मात्र लगेच मिसफायरच्या जवळ येतो. आता दोघेच रूममध्ये असतात. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, राया रे काय करतोय. त्यावर राया म्हणू लागतो, मिसफायर तू माझा श्वास आहे, आज माझं स्वप्न पूर्ण झालंय आणि हा राया त्याच्या श्वासाशिवाय तर राहू शकत नाही ना. आता राया मंजिरी कसे एक येणार आणि त्यांचा सुखी संसार सुरू होणार का, पुढे काय होणार, ही गार्गी काही डाव टाकणार का, हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.